गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण निघालेलो आहे हॉस्पिटलमध्ये. तर बघा आपण फायनली हॉस्पिटलमध्ये पोचलेलो आहे. हे आहे मधुशैला हॉस्पिटल. आपण मधुशैला हॉस्पिटलच्या वरती आलेलो आहे आणि आपण हा एरिया बघतोय. किती मोठा एरिया आहे. याच्यामध्ये छोट्याशा बाळांसाठी खेळायला खेळणी ठेवलेली आहेत. तर आपण नंतर पुढे जाऊयात आणि आपण जे बघतोय भिंतीवरती किती छान छान असे चित्र काढलेले आहेत आणि लहान मुलांसाठी खेळायला वस्तू ठेवलेल्या आहेत. तर बघा हा आहे वॉर्ड. तर ह्याच्यामध्ये वॉर्डामध्ये आपण फिरूयात आणि नंतर आपण जाऊयात आपल्या स्पेशल लॅबमध्ये. तोपर्यंत आपला हा पेशंटही आलेला आहे. तर आपण फायनली आलेलो आहे लॅबमध्ये. तर इथे आहे साईबाबांचा फोटो आणि आपण साईबाबांच्या दर्शनाने सुरुवात करूयात. छान अशी सुरुवात करूयात. तर आपण ऑलरेडी पहिल्यांदा घेऊयात पेशंटचं सॅम्पल. सॅम्पल असं घ्यायचं की जेणेकरून पेशंटला त्रास नाही झाला पाहिजे. पेशंट हा हॅपी मूडमध्ये आला पाहिजे, हॅपी मूडमध्ये गेला पाहिजे. तर ऑलरेडी आपण पेशंटचा सॅम्पल घेतलेला आहे आणि हे सॅम्पल आपण सेंट्रिफ्यूजमध्ये त्या सॅम्पलला फिरायला पाठवूयात. आणि ऑलरेडी फिरायला सॅम्पल गेलेला आहे. राईड त्याची चालू झालेली आहे. तोपर्यंत आपण इकडे आपण ऑलरेडी ॲनालायझरमध्ये ग्लुकोज घेऊयात. तर आपण ह्याच्यामध्ये 1000 मायक्रो ग्लुकोज घेतलेला आहे आणि ऑलरेडी आपलं सॅम्पलही सेंट्रिफ्यूज झालेलं आहे. ह्यामध्ये आपण 10 मायक्रो सॅम्पल घेऊयात आणि हे ग्लुकोजमध्ये आपण ॲड करूयात आणि ह्याच्यासाठी आपण 10 मिनटं वेट करूयात. फायनली आपले सॅम्पलचे 10 मिनटं झालेले आहेत आणि आपण जाऊयात आपल्या रिझल्टकडे. आणि पेशंटचा रिझल्ट आलेला आहे 215.2. तर गेल्या वीकमध्ये ह्या पेशंटचं फास्टिंग शुगर होती आय थिंक 200च्या आत आणि आता वाढलेली आहे शुगर. आंबे वगैरे खाल्लेले असतील पेशंटने, त्यामुळे त्याची शुगर वाढलेली आहे. तर आपण त्याचा रिपोर्ट तयार करूयात आणि ऑलरेडी हा रिपोर्ट तयार झालेला आहे आणि हे आपण घेऊयात पेशंटसाठी छान अशी रिपोर्ट पेपर. आणि आपण रिपोर्ट पेपर हा घेऊन आपण त्या पेशंटला आपण डॉक्टरांकडे पाठवूयात रेफरसाठी. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयात. थँक्यू.